नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात शहरात अक्षरशः फिल्मी स्टाईलनं हत्या करण्यात आली असून यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दारूच्या नशेत पैसे आणि प्रेयसीवरून वाद झाल्यानं आरोपींनी एका तरुणाच्या घरी जाऊन हल्ला केला व त्याची हत्या केली. त्याने मृताच्या मित्राच्या आईवडिलांनाही जखमी केलं. शहरात महानगरपालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ऋतिक सावंतलाल पटले, वय वर्ष 22, पार्वतीनगर, कळमना असं मृताचं नाव आहे. तर ईशा हातेम अन्सारी, मुस्तफा उर्फ गोलू ईशा अन्सारी, लुकमान ईशा अन्सारी, साहिल ईशा अन्सारी, सलाउद्दीन ईशा अन्सारी व एक अल्पवयीन मुलगा आरोपी आहेत. आरोपी मुस्तफा, ऋतिक आणि आणखी एक मित्र तनसू नागपुरे हे शनिवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास जुनी मंगळवारी इथे ट्रिपल सीट दारू पिण्यासाठी गेले होते. परत जात असताना ऋतिक आणि मुस्तफा यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाला. ऋतिकनं मुस्तफाला त्याच्या प्रेयसीवरून चिडवलं, त्यामुळे मुस्तफा संतापला आणि त्यानं शिवीगाळ केली. त्यांच्यात वाद वाढला आणि मुस्तफानं ऋतिक व तनसूला रस्त्यातच उतरवून दिलं. मुस्तफानं झालेल्या वादाची माहिती स्वतःच्या भावाला सांगितली. त्याच्या भावानं तनसूला फोन करून धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पार्वतीनगर चौकात तनसू आणि ऋतिकला गाठलं, तसंच चाकू आणि रॉडनं हल्ला केला. त्यात सलीम अन्सारी हाही जखमी झाला. हा प्रकार पाहून तनसूचे आईवडील शिवप्रसाद नागपुरे आणि आई संगीता यांनी धाव घेतली. आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. वस्तीतील नागरिक गोळा झाल्यावर आरोपी फरार झाले. सर्व जखमींना मी हॉस्पिटलात नेण्यात आलं. ऋतिकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतरांवर उपचार सुरू आहेत. तनसूच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला व सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गोलू आणि ऋतिकमध्ये अगोदरही वाद झाला होता. त्यावरून त्यांच्यात मतभेद होतेच. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.